वाघमारीने तर पिठानं माखूनच टाकलं मला आणि वर हसत होत्या, दात काढत होत्या. ठीक आहे वाघमारे, ठीक आहे. तुमच्या ह्या गोष्टीचा बदला मी घेणार म्हणजे घेणारच. गव्हाचं पीठ आहे वाटतं. जाऊ दे. मेजर, 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 मेजर गेले असतील. मेजर आंघोळीला गेलेत का? काश काश आम्ही एकत्र. ठीक आहे, मेजर येईपर्यंत इथेच थांबते आणि आले की त्यांना सरप्राईज देते. अरे यार, ही बाई आता काय करते इथं? तुम्ही इथे काय करताय? आपणास भेटावयास आलो होतो, पण आपण परत आंघोळ का केली? म्हणजे आपल्यासारखे मेजर भल्या पहाटे उठून आंघोळ करतात ना? हो हो, मी पण भल्या पहाटे आंघोळ करतो, पण आमच्या नाचसूनबाईंनी मला परत आंघोळ करायला भाग पाडलं. का बरे? ते काय झालं वाघमारे, आमच्या नाचसूनबाई त्यांच्या हातून पीठ साडलं माझ्या अंगावर. म्हणजे मी स्वयंपाकघरात गेलो होतो पाणी प्यायला, तेव्हा त्यांच्या हातातून डबा सटकला. मग काय, सगळं माझ्या अंगावर पीठ, म्हणून मी केली आंघोळ रिपीट. बापरे, च्या आजकालच्या मुली ना फारच धसमुसळेपणा करतात. नशीब पिठावर निभावलं. डबा डोक्यात पडला असता तर केवढ्याला पडलं असतं? तुम्हाला काही लागलं नाही ना? नाही नाही, लागलं नाही, फक्त पीठ लागलं होतं. पण पाण्यानं धुतल्यावर तेही गेलं. तुम्हीही जा. काय म्हणाला? काय नाही, तुम्ही इथं काय करताय? ते आम्हास थोडे. काय झालंय? आपण चेहरा का लपवताय? खरंच डबा लागलाय का? काय बघू द्या आम्हाला, बघू द्या म्हणलं ना. काय झालंय? काही नाही, ते मी डोका पुसतोय ना. लेफ्ट राईट लेफ्ट. बोला तुम्ही, बोला. बोलतो, पण आपण चेहरा का लपवताय? ते काही नाही, आमचा मंत्र जप करायचा वेळ आहे हा. यावेळी आम्ही मंत्र जप करतो आणि जोपर्यंत मंत्र जप होत नाही तोपर्यंत आम्ही कोणालाही आमचा चेहरा दाखवत नाही. अद्भुतम विचित्रम चंचलम नारियम मस्तकी वस्यम चेटकिनम पिशाचिनम. अद्भुतम विचित्रम चंचलम नारियम. ठीक आहे, ठीक आहे, चालू दे तुमचा मंत्र जप. तोपर्यंत आम्ही इथेच थांबतो. ओट सूट कशाला माझ्या मागे मागे करताय? म्हणजे अशा किती वेळ तुम्ही बसून राहणार इथे? माझा मंत्रोच्चार बराच वेळ चालेल. काही हरकत नाही, चालू दे तुमचा आरामात. आम्ही थांबतो इथेच. इथे तर इथे बराच वेळ यांच्या सोबत घालवता तरी येईल. काय चिपकू बाई आहे ही. काय करू मी हिचं? आता कसं तयार होऊ? चांगलं किलोभर पीठ पडले सत्याच्या अंगावर. एक वेळच्या पोळ्या झाला असता एवढं. कुणी सांगितलं होतं माझ्या मागं मागं करायला? एकतर त्या दाढी मिशा पांढऱ्या करून फिरतोच, आता तर अख्खं अंगच पांढरं करून घेतलं. पण काही म्हणा, एक नंबरचं ध्यान दिसत होते सासरे आजोबा.
काय झालं मंजिरी मॅम? तुम्ही असे एकट्यात कोणाशी बोलताय? नाही, बोलत नव्हते मी कोणाशी. असंच विचारत काहीतरी बडबडत होते. अच्छा अच्छा, ओके. ते काम वगैरे असू द्या, चला माझ्या बरोबर. काय झालं? कुठं जायचंय? मॅम, जो माणूस तुम्हाला फोन करून त्रास देत होता ना, त्याचं लोकेशन ट्रेस झालंय. काय? हो, कुठं आहे तो? रस्त्यात सांगतो मॅम, चला लवकर. चल. ही बातमी सत्याला पण कळवायला हवी. काय झालं मंजिरी मॅडम? तुम्ही आजोबांच्या खोलीकडे का बघताय? आजोबांना सांगून जायला पाहिजे. मी घरात नाही दिसले तर गोंधळ घालतील ना. सुनादी असं न सांगता गेलेलं चालत नाही ना त्यांना. त्यात आधीच चिडलेत माझ्यावर. पिठाचा डबा रिकामी झाला त्यांच्या डोक्यावर. मी लगेच सांगून येते. नाही नाही नाही, वेट वेट. आपल्याकडे जास्त वेळ नाहीये. बघा, आजोबांची परमिशन घेस तोपर्यंत तो गायब झाला तर तिथून. प्लीज, आपण रिस्क नाही घेऊ शकत. चला ना मॅम. मॅम, नका विचार करू. आजोबांना आपण रिटर्न आल्यावर करू ना हँडल. मॅम, आता त्या म्हाते फिरूला पकडणं जास्त महत्वाचं आहे. चला ना. बर, चल. चल चल त्वरितम स्थानम त्यागम मम मस्तकम बिन बिन करितम गच्छम गच्छम गच्छम. मागे मागे. मंत्रोच्चार करताना पुढे यायचं नाही, मागेच थांबायचं. जागम जागम दाढी मिशी लावायची असम. जागम जागम. 1 मिनिट, काय म्हणाला? दाढी मिशी? अशी कशी दाढी मिशी मरेन? जागम जागम म्हणालो म्हणजे आत्मजागृतेबद्दल बोलतोय आम्ही. कळलं का आत्याबाई? मेजर, आपणास किती वेळा सांगितले आम्हास आत्याबाई बोलत जाऊ नका म्हणून? बर, मंद. आ? आपलं मंदाकिनी बाई. हे बघा, तुम्हाला आणि मला कोणी अशा अवस्थेत तिथं बघितलं तर नुसता बोबाटा होईल. मी या घरातला ज्येष्ठ आणि श्रेष्ठ माणूस आहे. आणि मला एक पुतण्या आहे, एक सुनबाई आहेत, 4 नातवंड आहेत आणि 2 नातसुना देखील आहेत. माझी गरिमा बाळगा हो. गरिमा? आता ही कोण? अच्छा, आपली मुलगी का? काळजी करू नका. आपल्या लग्नानंतर आपल्या मुलीला पोटच्या पोरीप्रमाणे जपू आम्ही. काय करू मी या बाईचं? हे बघा आत्याबाई, मला कपडे बदलायचे आहेत. तुमच्या समोर कसे बदलणार मी कपडे? तुम्ही प्लीज जा. मेजर, तुम्ही आम्हाला इथून जावयास सांगताय हे ध्यानात आलंय आमच्या. मग जा ना. हा? म्हणजे मागे मागे जा ना. ते मंत्रोच्चार करताना कोणी पुढं आलेलं मला चालत नाही. ठीक आहे, जातो आम्ही, पण एका अटीवर. आता काय आता आहे? आपण आमच्या सोबत बाहेर फिरायला यायचे. अजिबात नाही, जमणार नाही. नाही, नो नेव्हर. ठीक आहे, मग आम्ही इथेच थांबू आणि तुम्हाला आमच्या समोरच कपडे बदलावे लागतील. निर्लज्ज. हा? काय म्हणालात तुम्ही? आम्हाला निर्लज्ज म्हणालात? नाही नाही, ते तुम्हाच नाही, आम्ही स्वतःलाच निर्लज्ज म्हणालो. म्हणजे आम्ही काय निर्लज्ज आहे तुमच्या समोर, म्हणजे परस्त्री समोर कपडे बदलायला? पण आम्ही कुठे परस्त्री आहोत? तुम्ही आमच्या समोर कपडे बदलू शकता. ऐ, चिडू नका ना. आणि आता तुम्हीच सांगा, आमच्या सोबत फिरायला येताय का आमच्या समोर कपडे बदलताय? पर्याय तुमच्या हातात आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणाल तिथे येतो फिरायला. चालेल, तुम्ही आवरून घ्या, आम्ही आवरूनच आलोय.
आता तुमच्या समोर कसा आवरणार आम्ही? आमच्या समोर नाही, आम्ही इथे दारातच थांबतो तुमची वाट बघत. आवरून घ्या आणि पटकन बाहेर या. मागे मागे, दरवाजा मागे आहे. अहो हनी, तुम्ही छान आवरून या हा. अत्तर वगैरे लावून या. तुम्ही दरवाजा लावून घ्या. खरंच? ए, म्हणजे बाहेरून लावून घ्या. जावा. हो. थोडक्यात वाचलो आज. मंजू, तुला घराबाहेर काढण्यासाठी मला तुला फोन करणाऱ्या माणसाचं लोकेशन म्हणजे माझंच लोकेशन सापडलं असं खोटं बोलावं लागलं. सॉरी, रिअली सॉरी स्वीट हार्ट. पण मी तसं केलं नसतं तर तू माझ्यासोबत बाहेर यायला तयारच झाली नसती. एनिवेज, तू आली आहे ना आता, आपण मस्त डेट एन्जॉय करू. आय एम रिअली सॉरी मॅम, खड्डा होता दिसलंच नाही. आर्यन, तुला त्या माथेफिरूचं लोकेशन कसं काय मिळालं? म्हणजे त्यानं आता मला फोन पण केला नाहीये. तू कसं काय ट्रेस केलंस त्याचं लोकेशन? ते मी लक्ष देऊन होतो ना मॅम. ते मी ना माझ्या सॉफ्टवेअरमध्ये सेटिंग करून ठेवली होती की जेव्हा जेव्हा त्याचं डिव्हाइस ऑन होईल तेव्हा तेव्हा माझ्या सॉफ्टवेअरवर मला नोटिफिकेशन येतील. आणि तसंच झालं मॅम. त्याने डिव्हाइस ऑन केलं आणि मला इथे नोटिफिकेशन पडलं. मॅम, तुम्हाला आठवतंय लास्ट टाइम पण मी त्याचं लोकेशन ट्रेस केलं होतं, राईट? आणि आपण त्याला पकडणारच होतो की त्याने आपल्याला बेशुद्ध केलं आणि तो तिथून निसटला, राईट? पण मॅम, तुम्ही काळजी करू नका, यावेळेस आपण त्याला पकडून राहू. हा नक्की खरं बोलत असेल ना? खरं बोलत असला तरी मला सावध राहायला हवं. मागच्या वेळेस तो माथेफिरू आमच्या हातून सटकला, पण या वेळेस त्याच्या मुसक्या आवडूनच शांत बसायचंय मला. पण सत्याला ही गोष्ट आधी कळवायला हवी. त्याला मेसेज करून पटकन लोकेशन पाठवून ठेवते. पटकन आवरायला पाहिजे, नाहीतर ती आत्याबाई परत येईल. वाघमारे घरातल्या घरात काय मेसेज करतात? एक मिनिट, त्यांना कळलं तर नाही ना की मी त्या आत्याबाईंबरोबर होतो म्हणून? सत्या, आर्यन मला बाहेर घेऊन आलाय. लोकेशन पाठवलंय तुला. मला आर्यन बाहेर घेऊन आलाय, सेफ्टीसाठी लोकेशन पाठवलंय. मॅम, कम्फर्टेबल आहे ना तुम्ही?
आर्यन इथं का आलोय आपण? ते तो माते फिरू इथं आलाय का? आय एम सॉरी मॅम, मी तुमच्याशी खोटं बोललो. हो, तो माथे फिरू नाहीये इथे. आय एम रिअली सॉरी मॅम, मला खोटं बोलायला लागलं. बट मी काय करणार, म्हणजे मला खूप काय बोलायचं आहे तुमच्याशी, बट घरी आपल्याला वेळच मिळत नाही. आणि आता आजोबा पण आलेत, तर म्हणून मग मी खोटं बोलून तुम्हाला घराबाहेर घेऊन आलो, जेणेकरून मी तुमच्याशी बोलू शकतो. म्हणजे तुम्हाला काय सांगू मॅम, मला इतकं काय बोलायचंय तुमच्याशी. मॅम, तुम्ही आईस्क्रीम खाणार का? म्हणजे माझा संशय खरा ठरला. हा मला इथं फसवून घेऊन आला. आताच काही रिॲक्ट करत नाही, सत्याला येऊ दे. मंजिरी मॅडम, आईस्क्रीम खाणार तुम्ही? चालेल. हो, तुम्ही इथेच वेट करा, मी लगेच आईस्क्रीम घेऊन आलो. प्लीज कुठे जाऊ नका. दादा, 2 आईस्क्रीम. असं का वागतोय हा? सत्याचा संशय खरा ठरू शकते का? नक्की काय असेल याच्या मनात? हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर सत्याला लवकर लवकर इथं आलं पाहिजे. अजून रिप्लाय कसा नाही दिलाय? मेजर मेजर इश्यूचा या बाईचं इश, कशावर बिलासते. तुम्ही अजून इथे? आपल्याला सोडून कसं जाणार? झालात रेडी? छान रेडी झालाय. छान. त्यात काय नवीन आहे? आमच्यासाठी आहे. तुम्हास आमच्या सोबत फिरायला जायचं आहे ना? हो. चला मग, चांगलंच फिरवतो तुम्हाला. चांगलंच म्हणजे? आम्हास कळले नाही तुम्हास काय म्हणावयाचे आहे. काय तुम्हास कळलेच नाही की आम्हास काय म्हणावयाचे आहे? नाही ना. अहो म्हणजे आजची सफर तुमच्या चांगलीच लक्षात राहील. मेमोरेबल राहील असं म्हणायचं होतं. ठीक आहे. आपल्या सोबतीने चांगल्या आठवणींचा खजिना मनाच्या बंद कोपीत साठवला जाईल. आता कुपीत उघडा आणि वाट धरा. हो चला, हो पुढे चला. हो. चला. या. हो. ऐका ना, आपण असं मागे पुढे का जायचं? एकत्र जाऊया ना, हातात हात ठेवून. नो 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 नो. हातात हात घालून चालायची सवय नाही आहे मला. हे बघा, आपण एकमेकांना स्पर्श न करता जाऊ. मर्यादांची परिसीमा ओलांडू नका. श्रीमंत आपणा श्रीमती म्हणायचंय का? नाही, श्रीमंतच आहात ना. श्रीमंत हो आहोत ना श्रीमंत. हो. हा मग तेच म्हणालो, श्रीमंत मंद. हा मंदाकिनी बाई. चला. चालेल, आपण म्हणाल तसं मेजर. चला आता लवकर. हो. या लवकर या. म्हणजे आत्याबाई कुठे चाललाय? ते मेजर आम्हास फिरायला नेत आहेत. फिरायला? तुम्हाला का? त्याचं काय आहे ना? तुम्ही कशाला बोलत बसलाय त्यांच्याशी? उशीर होतोय आपल्याला. चला हो लवकर. आम्ही येतो. मम्मी काय हे हं? काका आजोबा आत्याबाई एकत्र फिरायला नवलच आहे. हेच बघायचं बाकी होतं बघा आता. खेळायला म्हातार चढ लागले दिसतोय. चल चल.
आज आम्हाला किती आनंद होतोय म्हणून सांगू. कालची रात्र आमच्यासाठी स्वप्नावत होती. आजचा दिवसही तसाच भासतोय. ऊन सुद्धा भासतंय. निघायचं का लवकर? हो. बसा मग. हा. नीट पकडून बसा. तुम्हाला नाही, मला नाही. गाडीला नीट पकडून बसा, नाहीतर पतंगासारख्या ढगात जाल. पण त्याचा मांजा तर तुमच्याच हातात असेल ना. हो, मांजाच हातात असेल. हा, चला आता. हो. ए, सावकाश चालवा मेजर. आवाज करू नका. थँक्यू. काय झालं? तुम्ही तिकडे का बघताय? कोणी येणार आहे का? नाही, मुलं खेळतात ना पाण्यात, त्यांना बघत होते. अच्छा. ओ, आईस्क्रीम हे घ्या. काय झालं मॅम? तुम्ही खात का नाही आहे? खाते ना. आर्यन, तुला काय बोलायचं माझ्याशी? म्हणजे ज्यासाठी तू मला खोटं बोलून इथं घेऊन आलास, खरं तर मला अजिबात आवडलेलं नाही. आय एम सॉरी मॅम, खरंच रिअली सॉरी. पण माझ्याकडे दुसरा काही पर्यायच नव्हता. ऍक्च्युली मॅम, मला खूप काही बोलायचंय तुमच्याशी. वेट वेट, जस्ट अ मिनिट मॅम, मी आत्ताच आलो. एकच मिनिट. बुके. हा, थँक्यू. ही आईस्क्रीम ठेव तुला. थँक्यू. मॅम, हे तुमच्यासाठी. मेजर सावकाश चालवा. मेजर, हे पहा, आम्हाला आपल्यासोबत फिरायला जायचे. राम राम सत्य म्हणत स्वर्गात नाही जायचंय. थोडं सावकाश चालवा. मेजर सावकाश चालवा ना गाडी. हे सगळं काय आहे आर्यन? मी तुला आधीच सांगितलेलं, माझ्या मनात फक्त सत्य आहे. त्याची जागा दुसरं कुणीही नाही घेऊ शकत. विसरला असशील तर आता परत सांगते, ते नीट डोक्यात फिट करून ठेव. मेजर, अहो काय होतंय तुम्हाला? मेजर थांबवा. हळू चालवा ना मेजर. मेजर, हे बघा मेजर,
थोडा वेग कमी करा. सावकाश, अगदी सावकाश चालूया. आपल्याला घाई नाहीये. आपल्याला फिरायला जायचंय की नाही. सावकाश चालवा गाडी थोडं. मेजर, मेजर, हे देवा पांडुरंगा विठ्ठला, देवा वाचव रे बाबा. ओ मेजर, ऐका ना आमचं. हळू चालवा ना गाडी. थोडी हळू चालवा. मॅम, मी कुठे बोललो की मला सत्यदादाची जागा घ्यायची आहे? ते पॉसिबलच नाहीये. आय नो दॅट. तुमच्या मनात जी सत्यदादाची जागा आहे ती तशीच असू द्या. मला काहीच प्रॉब्लेम नाहीये खरंच. पण मला फक्त तुम्हाला एवढंच कन्वे करायचं आहे की मॅम, मी खूप काळजी घेईन तुमची. खरंच खूप प्रेम करेल तुमच्यावर. मी तुमच्यावर एवढं प्रेम करेन ना की तुम्हाला सत्यदादाची आठवणच येणार नाही. आय प्रॉमिस. खरंच मॅम. हा सत्या कुठं राहिला? अजून कसा नाही आला? सत्या, लवकर ये रे, लवकर ये सत्या. मेजर, हे देवा परमेश्वरा विठ्ठला पांडुरंगा. मेजर सावकाश चालवा. मेजर थांबवा ना गाडी. मेजर थांबवा गाडी, प्लीज. मेजर सावकाश चालवा गाडी. मेजर आम्हास भीती वाटत आहे. तू थोडी सावकाश चालवा बरं गाडी. मेजर आपणास गाई नाहीये. थोडं सावकाश चालवा. मेजर, काय झालंय तुम्हाला? मेजर, अशी का चालवताय गाडी? मेजर सावकाश. मेजर शांत बसा. मेजर घरी चला. मेजर आम्हाला नाही जायचं कुठे. मेजर चला आपण परत जाऊया. सावकाश मेजर, सावकाश. बडबड करू नका मध्ये. फोकस करू द्या मला. सत्या, बरं झालं आलंस.